नमस्कार. रियाने सत्याची गाडी बुक केलेली असते आणि सत्याला बघून आता रियाला खूपच राग आलेला असतो, पण नाईलाज असतो. रिया सत्याच्या गाडीत बसून निघालेली असते. प्रवासात रिया सत्याला उलटसुलट बोलत असते आणि सत्य ऐकून घेत असतो. मीराच्या सांगण्यानुसार सत्या राग घालवण्यासाठी पाडे बोलत असतो आणि नंतर मीराचा फोन येतो. सत्य आणि मीरा फोनवर बोलत सत्या गाडी चालवत असतो आणि आता हे बघून रियाला खूपच राग आलेला असतो. रिया म्हणते, काय रे, किती एरोगंट आहेस तू आणि गाडी चालवताना फोनवर बोलतोस? तुला कळत नाही का, गाडी चालवताना फोनवर बोलायचं नसतं? पण सत्या काही तिच्याकडे लक्ष देत नसतो. त्यावेळेला मीराला कळतं कोणतरी पॅसेंजर सत्याला बडबडत आहे. मीरा म्हणते, कोण आहे गाडीत? त्यावेळी सत्या म्हणतो, तीच ती ढवळेकरची कारटी. त्यानंतर मीरा म्हणते, तुम्ही रागावू नका, उलटपाडे बोला किंवा मिठाईचे पदार्थ बोला. त्यानंतर सत्या मिठाईच्या पदार्थांची नावं घ्यायला सुरुवात करतो. काजू कतली, जिलेबी, लाडू, बेसनाचे लाडू, असे बरेच काही नावं घेत असतो. त्यावेळी रिया म्हणते, काय तुम्हाला लाडू बोलला, तुम्हाला जिलेबी बोलला, कॉल मी जिलेबी? त्यानंतर ती खूपच चिडलेली असते. थोडा वेळ प्रवास केल्यानंतर सत्य गाडी थांबवतो. समोर ट्रॅफिक हॉलदार असतात. ते बघून रिया खुश होते आणि रिया ट्रॅफिक हॉलदाराच्या जवळ जाते आणि म्हणते, साहेब, तो बघा, तो गाडीवाला आहे ना, तो मला खूप त्रास देत आहे, तो मला छळतो आहे. त्यावेळी साहेब म्हणतात, काय? त्यानंतर सत्या बघतो रिया जाऊन एका ट्रॅफिक हॉलदाराजवळ बोलत आहे. सत्या गाडीतनं उतरतो आणि ट्रॅफिक हॉलदाराच्या जवळ जातो. त्याचे आपले मिठाईचे पदार्थ बोलण्याची सिस्टीम चालूच असते. जवळ गेल्यानंतर रिया म्हणते, साहेब, हा बघा, हा मला रसमलाई बोलला. त्यावेळी ट्रॅफिक हॉलदार म्हणतो, काय रे, तू हिला रसमलाई बोलला? त्यानंतर सत्या पुढे म्हणतो, बालुशाही. त्यानंतर ट्रॅफिक हॉलदार म्हणतो, काय बालुशाही, तू हिला बालुशाही बोलला? त्यानंतर सत्या काय बोलणार एवढ्यात रिया म्हणते, साहेब बघा ना, तुमच्या समोर सुद्धा आम्हाला असं तसं बोलतोय. त्यानंतर सत्या बोलतो, काला जामून. काला जामून म्हटल्यानंतर ट्रॅफिक हॉलदार थोडा दचकतो, कारण ट्रॅफिक हॉलदार स्वतःच काळा असतो. ते बघितल्यावर रियाला सुद्धा हसायला येतं. आता ट्रॅफिक हॉलदारला सत्या काला जामून बोललेला असतो. त्यामुळे ट्रॅफिक हॉलदारला आता काय बोलायचं हे कळत नसतं. तर इकडे मीरा ही कचरा काढत असते आणि मीरा विचार करत असते की आता सत्या शांत झाला असेल, त्याला कॉल केला पाहिजे. म्हणून मीरा सत्याला कॉल करते. त्यावेळी ट्रॅफिक हॉलदार सत्याला म्हणतो, एक काम कर, तुझ्याकडे लायसन आणि गाडीचे पेपर आहेत? सत्या म्हणतो, आहेत ना, मी घाबरतो काय? आणि सत्या लायसन आणि गाडीचे पेपर आणायला गाडीत जातो. त्यावेळी मीरा म्हणते, अहो, ते पोलीस आहेत, त्यांच्याजवळ जपून बोला. त्यानंतर सत्या लायसन आणि गाडीचे पेपर घेऊन येतो आणि ट्रॅफिक हॉलदार दाखवतो. ट्रॅफिक हॉलदार सगळं चेक करतो आणि म्हणतो, हे सगळे बरोबर आहेत, आता एक काम कर, गाडी घे आणि तू निघ. त्यानंतर रिया म्हणते, का हो साहेब, तुम्ही त्याला सोडलं? त्यानंतर तो म्हणतो, हो, त्याच्याकडे सगळं आहे, त्याला सोडलं पाहिजे. त्यानंतर रिया म्हणते, आणि माझं काय? त्यावेळी ट्रॅफिक हॉलदार म्हणतो, तू एक काम कर, तू दुसरी गाडी बुक करून जा. त्यावर ती म्हणते, नाही नाही, मी त्याचे पैसे दिलेत. त्यावर तो म्हणतो, पैसे दिलेत, मग त्याच गाडीने जा. आणि रियाला जबरदस्ती त्याच गाडीनं जावं लागतं. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.